हॅलो, जय श्रीकृष्ण, दंडवत प्रणाम. कसे आहे सर्वजण? चला तर आज नवीन सुरुवात देवापासून आपली आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहे. सर्वप्रथम मला इकडे भाजी करायची होती आणि आज फ्रीज पण साफ करून घ्यायचा आहे. तो म्हटलं तर पहिले सर्व स्वयंपाक करून घेते आणि नंतर फ्रीज वगैरे आणि घरातले जे काम आहे ते आवरून घेते. पहिले मी भाजी बनवणार आहे. ही भाजी आहे चवळीच्या शेंगाची. एकदम मस्त वाटते, मला खूप आवडते. नंतर थोडंसं खोबरं आणि थोडे शेंगदाणे आणि हिरवी मिरची आणि लसूण, थोडासा कोथिंबीर हे वाटून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये, पेस्ट करून घ्यायचे. नंतर कढई घ्यायचे, कढईमध्ये थोडंसं जिरं मोहरी टाकून द्यायचे आणि जे चवळीचे शेंगा आहेत ते आपण टाकून द्यायचे आहे आणि भाजी तयार करून घ्यायची आहे. जो आपण पेस्ट बनवली आहे ते टाकून द्यायची. नंतर हळदी पावडर, थोडासा गरम मसाला आणि धनिया पावडर, स्वादनुसार नमक हे सर्व त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि आपली भाजी शिजते तोपर्यंत म्हटलं चला पोतू मारून घेऊया. फरशी वगैरे आमची पुसायची राहिली होती आज. नंतर हा बघा हरिकेश बी माझ्यासोबत कसा फरशी पुसून राहिला. त्याला पण काम करायला आवडते माझ्यासंग, तो पण मला मदत करतो आणि अशा प्रकारे आमचे कामं चालू राहतात. नंतर इकडे भाजी शिजलेली आहे, म्हटलं थोडा वरती धनिया टाकून दिला. आणि हे इकडे बघा फ्रीजमध्ये एवढं घाण झालेलं होतं, म्हटलं आज भाजी पण संपलेली, आपल्या घरातली सर्वच फ्रीज साफ करून घ्यायचा आहे. आज संध्याकाळी भाजी आणायला जायचं आहे, तर त्याच्यामुळे हे काही थोडं मेथी, काही धनिया वगैरे सगळं पडलेलं होतं. म्हटलं फ्रीज पण एका दमाने पूर्ण साफ करून घ्यायचं आहे. फ्रूट वगैरे संपलं होतं सर्व. तर पहिले मस्त साध्या कपड्यानं पुसून घेतलं आणि थोडंसं ओल्याच कपड्यानं फ्रीज साफ करून घेतलं, कारण माझं फ्रीज जास्त गंध नसते. मी आज याला 4 वर्ष झाले तरी मी एवढं स्वच्छच ठेवते म्हणा. तुम्ही बघू शकता काहीच डागडूग काहीच नसते माझ्या फ्रीजमध्ये, फक्त सामान इकडे तिकडे पसरलेलं असते. मग सर्व काढून घेतलं आणि बघा ते काढता काढता साफ करता करता नेल पॉलिशची बॉटल फुटली आणि फ्रीजमध्ये सांडून गेली. तरीही फ्रीज पूर्ण साफ केलं, क्लीन केलं आणि अशा प्रकारे भाज्या वगैरे होत्या थोड्या त्या ठेवून दिल्या. बाकीचे काही भाज्या नाही आहे, फक्त टमाटर आणि थोडीशी मिरची वगैरे तेच होतं. नंतर दूध वगैरे सर्व असं आवरून घेतलं आता आणि सकाळ वरचं पण हे असं आवरून घेतलं. अशा प्रकारे सर्व मसाले माझे इथंच असतात. आणि फ्रीज वगैरे सर्व आवरून घेतल्यावर म्हटलं चला तुम्हाला दाखवते. भाजी वगैरे जे वटाणा वगैरे सर्व व्यवस्थित रचून ठेवलं आणि संध्याकाळी जाणार आहे भाजी आणायला. मुलांचं थोडं खायचं असतं ते करून ठेवलं आणि आम्ही आता इकडे जेवण करणार आहे. असा होता आमचा आजचा मिनी व्लॉग. तुम्हाला आवडल्यास तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज सबस्क्राईब करा आणि मला पुढे जायला मदत करा.